सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आज 19 फेब्रुवारी 2025. आज आमचे आणि तुमचे, संपूर्ण महाराष्ट्राचे आणि संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. आज योगायोगाने माझ्या शाळेत शिवजयंती साजर करीत असताना, म्हणजे दरवर्षी माझ्या शाळेत शिवजयंती साजर होत असतो, परंतु ह्या वर्षी जेव्हा मी शाळेत होतो सकाळी 9 वाजता सर्व गुरुजन होते. 100 पेक्षा जास्त गुरुजन माझ्या शाळेत आहेत. आमचे आदरणीय मुख्याध्यापक साहेब कदम साहेब अचानकपणाने आजच्या ह्या शिवजयंतीचा पूजा करण्यासाठी मला आकस्मिकरीतीने निवड केलेले आहेत आणि माझ्यासोबत आमचे आदरणीय गुरुजन सन्माननीय अभिजित लोके सर आम्हा दोघांना बोलवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन करण्यासाठी आम्हाला एक सुवर्ण संधी दिलेत. धन्यवाद साहेब. आतापर्यंत आमचे हेडमास्टरच पूजा करत होते. चला, हा एक योग असतो. या महापुरुषांच्या दिवशी, या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आजपासून मी येणारी महाराष्ट्राची सेट एक्झाम साठी मी माझा अनुभवांचा बोल सांगण्यासाठी व्हिडिओ सिरीज सुरू करीत आहेत. पुन्हा एकदा जय शिवराय. महाराष्ट्र सेट परीक्षामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पेपर क्रमांक 1 हा खूप महत्त्वाचा असतो. तर पेपर क्रमांक 1 मध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळाला पाहिजे. 70 मार्क, 80 मार्क, 90 मार्क सहजरित्या पेपर 1 मध्ये मिळतो आणि पेपर 2 ला सहजरित्या 100 मार्क. दोन्ही मिळून 170, 180 मार्क आपण जर घेतलात तर सेट एक्झाम सहजरित्या पास होऊ शकतात. म्हणजे पास होऊ शकतात नाही, पास होणारच. आणि जे मी व्हिडिओ तयार करीत आहेत आणि जे बोर्डवर मी लिहित आहे, प्रत्येक पॉइंट्स खूप महत्वाचा आहे. ते पॉइंट्स आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढावे. तर एकूण 10 चॅप्टर्स आहे. 10 चॅप्टर मधून मी आज 4थ्या चॅप्टर पासून सुरू करीत आहेत. अगोदर मी प्रत्येक युनिट मधून अतिशय महत्वाची 100 कन्सेप्ट सांगतो, त्याच्यानंतर समरी सांगतो, त्यानंतर पुन्हा 200 इम्पॉर्टंट बर्निंग क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. ऑलरेडी द प्लॅन इज रेडी इन माय माइंड. अगोदर मी 100 कन्सेप्ट सांगणार आहे, त्याच्यानंतर त्या कन्सेप्टच्या रिलेटेड असलेले संपूर्ण समरी सांगतो, त्याच्यानंतर बर्निंग क्वेश्चन्स जे इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. चला, 10 युनिटांचा 100 कन्सेप्ट आपण बघूया. तर पहिला चॅप्टर्स आहे, मी 4थं युनिट मी घेतो कम्युनिकेशन. तर या कम्युनिकेशन युनिट अतिशय सोपा आहे. शक्य झालं तर माझा मराठी मीडियम मधला जो कन्सेप्ट आहे, ह्या मराठी मीडियम मधला कन्सेप्ट आपण व्यवस्थित एकदा वाचन करून घ्यावी. त्यानंतर हे 2 क्वेश्चन बँक आहे आणि हे 2 क्वेश्चन बँक आपण वाचन करावे. ओके, चला. आता हे दरवेळी हेच सांगत नाही, शक्य झालं तर पुस्तक घ्या, नसेल तर व्हिडिओ मधून मी जे काय बोर्डवर लिहितो ते बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स तुमच्या नोटबुक मध्ये लिहा आणि ते वाचन करा. चला, 100 कन्सेप्ट मधला पहिला कन्सेप्ट आहे सिनेमा व्हेरिटी. सिनेमा व्हेरिटी म्हणजे काय? हा एक कन्सेप्ट आहे, हा एक टर्म आहे. हा टर्म फ्रेंच टर्म आहे. फ्रेंच म्हणजे फ्रान्स देशातील फ्रेंच भाषामधला सिनेमा व्हेरिट. आता ह्या शब्दांचा अर्थ काय होतो तर सिनेमा ऑफ ट्रुथ. हे फ्रेंच म्हणजे फ्रान्स देशातील फ्रेंच शब्द आहे सिनेमा व्हेरिटी. त्याचा मीनिंग आहे सिनेमा ऑफ ट्रुथ. सिनेमा ऑफ ट्रुथ, सत्याचा सिनेमा, जे सत्य घटनेच्या आधारित असलेले जे फिल्म्स आहे, जे पिक्चर येतात, त्या सिनेमाला आपण व्हेरिटी, सिनेमा ऑफ व्हेरिटी असं म्हणतो. द डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग मूवमेंट दॅट बिगॅन इन फ्रान्स ड्युरिंग 1960 इट इज नोन ॲज सिनेमा व्हेरिटी.
1960 दरम्यान फ्रान्स देशात डॉक्युमेंटरीच्या फिल्म ते तयार करीत होते. डॉक्युमेंटरी फिल्म आपण म्हणतो. आता डॉक्युमेंटरी फिल्म म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बायोग्राफीवर, एखाद्या व्यक्तीचा जीवनचरित्रावर, एखाद्या व्यक्तीच्या लाईफ स्टोरीवर, सत्य घटनावर आधारित असलेले सिनेमा व्हेरिटी असे म्हणतात. 1960च्या दरम्यान फ्रान्स देशात या प्रकारचे सिनेमांचा प्रभाव मोठे होते. आता हे जे सिनेमा व्हेरिटी आहे, या सिनेमा व्हेरिटीचा कन्सेप्ट कोणी डेव्हलप केलेला आहे तर ह्या दोन व्यक्तींनी. एक आहे एडगर मॉरिन, कृपया नाव लक्षात ठेवा, एडगर मॉरिन आणि जीन राउच. एडगर मॉरिन आणि जीन राउच या दोघांनी सिनेमा व्हेरिटी हा कन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे, त्याचा विकसित केलेला आहे. सिनेमा व्हेरिटी हे कशाच्या संबंधित आहे? इट इज रिलेटेड टू रिअल लाईफ अँड अनकव्हर्स द ट्रूथ. सत्य शोधण्यासाठी आणि सत्य घटनाच्या आधारित असलेल्या सिनेमाला आपण सिनेमा व्हेरिटी असे म्हणतो. सिनेमा व्हेरिटी इज इन्स्पायर्ड बाय डी जिगा वर्टस. म्हणजे डी जिगा वर्टस म्हणून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने म्हणजे फ्रान्स मधला हा व्यक्ती, त्या व्यक्तीने एक थेरी, एक सिद्धांत मांडलेला आहे. त्या सिद्धांताचं नाव आहे किनो प्रावडा. या किनो प्रावडाच्या आधारे ह्या दोन व्यक्तींनी सिनेमा व्हेरिटीचा कन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे. आता ह्याला एकदम 100% सुटेबल एक्झाम्पल म्हणजे सध्या सुरू असलेले छावा सिनेमा. छावा जर तुम्हाला वेळ मिळालं तर आवर्जून, मी तर पाहून आलो, आता घरच्या सर्व मंडळीला मी घेऊन जाणार आहेत, चिन्नू, समर्थ आणि बायकोला सगळ्यांनी घेऊन मी हे सिनेमा दाखवणार आहे. छावा सिनेमा आपण सर्वांनी पाहिला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेले हे छावा सिनेमा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मुलगा आहे हे संभाजी महाराज, हे संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेले हे सिनेमा. मग हे सिनेमा व्हेरिटी या विभागात ते येणारे सिनेमा आहे. त्याच्यानंतर पॉडकास्ट म्हणजे काय? पॉडकास्टचा कन्सेप्ट काय? आता जे रेकॉर्डिंग, रेडिओचे जे प्रोग्राम असतो, रेडिओचा जे रेकॉर्डिंग झालेले जे प्रोग्राम्स असतात ते इंटरनेटवरती अवेलेबल असतात. ते डाउनलोड करण्यासाठी पॉडकास्टचा आपण वापर करतो. म्हणजे ऑडिओ डाउनलोड करण्यासाठी पॉडकास्टचा वापर केले जातात. कुठून डाउनलोड करीत असतात? इंटरनेटमधून. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? नॉन व्हर्बल, अशाब्दिक संप्रेषण. अशाब्दिक, नॉन व्हर्बल म्हणजे विदाउट युजिंग द वर्ड्स, शब्दांच्या सहाय्याने, शब्दांचा वापर न करता फक्त बॉडी मुवमेंट वरून जर आपण कन्सेप्ट एक्सप्रेशन करीत असेल तर त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. द एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स. प्रत्येक व्यक्तीमध्ये इमोशन्स असतात. दुःख असू द्या, आनंद असू द्या, सरप्राईज असू द्या, हे आपण एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स बाय मेन अँड एनिमल as stated by expert like चार्ल्स डार्विन एस्टॅब्लिश्ड. नॉन व्हर्बल कन्सेप्ट चार्ल्स डार्विन यांनी सांगितलेले आहेत. आता एखाद्या प्राणी असू द्या किंवा व्यक्ती, त्यांचे इमोशन्स ते डेव्हलप करीत असतात. एखाद्या मांजराला हुश म्हटलं तर ते एकदम त्याचं काय टेल खडा होऊन गुर्र असं बघतात, एक्सप्रेशन. कुत्र्याला वॉक केलं की कुत्रा करतात. आपण बॉडी लँग्वेज वापर करून एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स. चला आता सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणजे काय? सॅटेलाइट, आकाशमध्ये, स्पेसमध्ये सॅटेलाइट असतात, कृत्रिम उपग्रह असतात. उपग्रहाच्या सहाय्याने संभाषण होत असेल तर त्या संभाषणाला, त्या संप्रेषणाला सॅटेलाइट कम्युनिकेशन असे म्हणतात. हे सॅटेलाइट कम्युनिकेशन असे कसे असतात माहिती आहे का? आता असे दोन आपण काय म्हणतो टावर असतात अर्थवरती, जमिनीवरती 2 टावर आहे. इथं हे अंतराळमध्ये सॅटेलाइट असतो. इथून सिग्नल्स इथं जातात आणि इथून सिग्नल्स इथं येतात. ह्याला
स्टेशन म्हणतात. ग्राउंड लेवल स्टेशन हे 2 स्टेशन. ग्राउंड लेवल स्टेशन मध्ये सॅटेलाइटच्या सहाय्याने सिग्नलच्या ट्रान्समिशन करण्याची पद्धतीला सॅटेलाइट कम्युनिकेशन असे म्हणतात. ट्रान्समिशन ऑफ सिग्नल्स बिटवीन ग्राउंड स्टेशन्स, इथून अपलोड होतात, इथून अपलिंक आणि हे डाऊनलिंक. ट्रान्समिशन ऑफ सिग्नल्स बिटवीन ग्राउंड स्टेशन्स बाय युझिंग सॅटेलाइट इन द स्पेस. आता पायथॉन म्हणजे काय? पायथॉन हा एक कॉमन लँग्वेज आहे. ही एक भाषा, जसं मराठी भाषा, जसं इंग्लिश भाषा आणि कन्नड भाषा, तसं हे पायथॉन इट इज अ कॉमन लँग्वेज युज्ड इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पायथॉन इज द कॉमन लँग्वेज ऑफ AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाषा म्हणजे पायथॉन. द की पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, म्हणजे परिणामकारक संप्रेषणाचा उद्देश काय असतो? इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा उद्देश काय आहे? द की पर्पज, मी तुमच्या समोर येऊन एक परिणामकारक इफेक्टिव्ह जर कम्युनिकेशन देत असेल तर माझा उद्देश काय असणार आहे? तर मी सांगितलेले विषय तुम्हाला समजायला पाहिजे आणि तुमच्यात परिणाम व्हायला पाहिजे. इफेक्ट चेंज तुमच्यावर परिणाम व्हायला पाहिजे. कशासाठी? चेंज होण्यासाठी, तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. ओके. द सिमेंटिक बॅरियर इन कम्युनिकेशन इज, सिमेंटिक बॅरियर कशाला म्हणतात? कम्युनिकेशन मध्ये सिमेंटिक म्हणजे अर्थ. एखादा टेक्निकल वर्ड आपण यूज केलो तर एखादा डिफिकल्ट शब्द मी जर वापर केलो तर त्या डिफिकल्ट शब्दांचा अर्थ तुम्हाला जर कळत नसेल तर तो सिमेंटिक बॅरियर झाला. किंवा एखादा मी टेक्निकल वर्ड यूज केलो तर त्याचा अर्थ तुम्हाला नाही समजलं तर तो ಸಿಮೆಂಟಿಕ್ ಬ್ಯಾರಿಯರ್ ಹೋಣಾರ್. ತಿಳಿತ್ರಿ ನಾ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಿಮಗೆ? ಎಷ್ಟು ಬಾರಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಹೇಳ್ರಿ ನೋಡೋಣ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸೆಟ್ ಭಾಳ ಸರಳ ಐತಿ, ಸ್ವಲ್ಪ ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಕೇಳ್ರಿ, ಓದ್ರಿ, ನೋಟ್ಬುಕ್ದೊಳಗೆ ಬರೀರಿ. ಸಾಧ್ಯ ಆದ್ರೆ ನನ್ನ ಬುಕ್ಕನ್ನು ನೀವು ತಗೊಂಡು ಓದ್ರಿ. ಓದ್ತಿರಿ ಬುಕ್, ರೊಕ್ಕ ಇಲ್ರಿ ಸರ್ ಅಂತೀರಿ. ಹಂಗೆ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಹೋಯಪ್ಪ, काय कळलं का? माझ्या भाषेत जर तुम्हाला समजत नसेल तर तो सिमेंटिक बेरियर झालं. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.